डावा हात आपल्या नाभीचक्रावर, उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर आणि आपला हा अंगठा आहे त्याला जोडलेला असला पाहिजे आणि मांडीवर आणि संपूर्ण लक्ष फक्त श्वास याच्यावर केंद्रित करायचं आहे. श्वास घेताना पोट बाहेर काढायचं आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये. पूर्ण नाकातून श्वास बाहेर फेकायचा आहे. डावा हात आपल्या नाभीचक्रावर, जे नवीन जॉईन झाले त्यांना आपल्या उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर आणि अंगठ्याला जोडायचं आहे. तो मांडीवर ठेवायचा आहे. आपल्या शक्तीनुसार श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत असताना पोट फुगलेलं बाहेर काढून आणि जसा श्वास सोडतोय तसं पोट आतमध्ये. परत एकदा. नाकातून जेव्हा श्वास सोडतोय त्या पूर्ण रिलॅक्स झाल्यासारखं होतंय. पूर्णपणे. परत एकदा. आपण जेव्हा नाकातून श्वास सोडतोय तर आपलं पोट आतमध्ये जातंय आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाकाद्वारे बाहेर पडते. आता आपण अनुलोम विलोम करूया. आपला हा अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर, डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि परत आपला हा जो मधला बोट असते त्या मधल्या बोटाने आपल्याला डाव्या नाकपुडीला तिथे ठेवायचं आहे आणि उजव्या नाकपुडीने परत श्वास घ्यायचा आहे.
रिलॅक्स. आता आपलं शरीर, मन हे संपूर्ण शांत झालं आहे. अगदी शांत. पण आपण मेडिटेशन करत असताना आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे. पाणी आपल्या जवळ ठेवायचं आहे. पाणी घेऊन घ्या. पाण्याचा ग्लास घ्या समोर. डावा हात इथे ठेवायचा आहे. आपला ग्लास घ्यायचा आहे. आपले चोकोरे येते ना जान्हवी मॅडम? चोकोरे सेहेकी टाकायचं आहे. परत चोकोरे 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 सेहेकी सेहेकी सेहेकी. हे अमृतमय पाणी आजपासून, ह्या क्षणापासून तुम्ही मला, माझ्या संपूर्ण शरीराला प्रोटेक्शन करणार आहात. माझं संपूर्ण शरीर तुम्हाला मी जेव्हा ग्रहण करते, माझं संपूर्ण शरीर स्वस्थ होऊन जाते. माझ्या शरीरातील पूर्ण ऑर्गन्स अगदी स्वस्थ झाले आहे. तुमच्यामुळे माझी स्किन छान झाली आहे. माझे केस छान झाले आहे. माझ्या शरीरामध्ये जे कुठली नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णपणे बाहेर निघाली आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. डिअर वॉटर, तू खूप छान आहेस. तुझ्यामुळे मला नवजीवन मिळालं आहे. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू सो मच. आणि पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. आता आपण असं मेडिटेशन घेणार आहोत की मी 2-3 दिवस जरी नसले तरी हे मेडिटेशन तुमच्या कामात येणार आहे. तर आपण आता फक्त आत्मचिंतन, सेल्फ हिप्नोसिस, स्वतःसाठी मेडिटेशन घ्यायचंय. त्यामध्ये स्वतःचं करिअर येणार. तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते येणार आहे. तर आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणेल की तुम्हाला अँकर लावायचं आहे, तर हे दोन्ही बोटं असं तुम्ही लावू शकता किंवा आधी आधी पण बसून असं लावू शकता. तुम्ही बघणार की जसं तुम्ही अँकर लावणार, हे दोन्ही बोटं एकमेकाला चिपकून आपल्या मांडीवर बसणार, ध्यान मुद्रामध्ये बसणार. तुमच्या थर्ड आयवर तुम्हाला एक जागृती निर्माण झाल्यासारखी होणार. हे लक्ष केंद्रित करायचंय. आणि आजचं हे मेडिटेशन मी आता उद्या गावाला चालली आहे. तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार कारण की मी नसणार आहे. एखादा वाटल्यास व्हिडिओ पण टाकेल. पण हा मेडिटेशन तुम्ही जेव्हा करणार, तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्याचं बेनिफिटसुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तर तुम्ही पूर्ण ध्यानपूर्वक ऐकायचं आहे आणि करायचं आहे. चला तर मग. आणि हो, सांगायचं की मेडिटेशन करत असताना आपल्याला आसनाची गरज असते. आपलं हे आसन आपण इतरांना द्यायचं नाही. आपलं आसन फक्त आपल्यासाठी असणार आहे. आपल्या आसनावर जेव्हा तुम्ही बसता, तिथे तुम्हाला चोकोरे आणि सेहेकी टाकायचं आहे. त्या आसनाला शुद्ध करायचं आहे. त्या आसनावर बसल्यानंतर ते आसन तर शुद्ध होतंच, पण आपल्या आसनावर आपण जेव्हा बसतो, आपली एनर्जी त्या आसनाला लागली असते. त्यामुळे तिथे दुसऱ्यांना बसू द्यायचं नाही आपल्या आसनांवर. हा नियम बाळगायचा आहे सगळ्यांना. ज्यांच्याकडे आसन असेल, एक छोटीशी चटई असेल, काही असेल, पण ते आसन म्हणून तुम्ही तयार करायचं आहे आणि तेच तुम्हाला घेऊन बसायचं आहे रोजच्यासाठी. चला तर मग. आणि संपूर्ण लक्ष मी ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. परत एकदा सांगते, दोन्ही हाताची मुद्रा योग मुद्रेमध्ये बसायचं आहे आणि दोन्ही हात मांडीवर. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर केंद्रित करायचंय. चला मग. पाठीचा कणा ताठ. पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचंय. भूषो,
इकडे मेडिटेशन करायला ये म्हणजे बरं होईल तुला. पाठीचं कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. आपल्या श्वासाच्या गतीला बघायचं आहे. जसं तुम्ही श्वास घेत आहात तसं पोट फुगवायचं आहे, पोट बाहेर काढायचं आहे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायु देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करत आहे. आपलं लक्ष फक्त श्वासांवर. आपल्या पायांच्या बोटाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपली पायांची बोटे, पायांचा तळवा, पूर्ण लक्ष. त्यानंतर आपले पाय, पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांडी, पूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. आपला पाय, मांड्या, बघायचं आहे. आता आपलं लक्ष आपल्या पोटांकडे आणायचं आहे. पोट, आपली पाठ, कंबर, दोन्ही शोल्डर, आपले हात, हाताचे पंजे, आपली बोटे, संपूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे. आपलं डोळे,
आपले गाल, आपला कंठ, आपलं हृदय, संपूर्ण लक्ष शरीराकडे नेल्यानंतर तुम्ही बघाल तुमचं शरीर शिथिल झालं आहे. ना कुठला विचार, ना काही. आपल्या नजरेसमोर एक घड्याळ आहे. त्या घड्याळामध्ये फक्त 10 आकडे आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्ही डीप अवस्थेत गेला आहात. संपूर्णपणे डीप अवस्था. ह्या क्षणाला फक्त तुमचा श्वास सुरू आहे. तुम्ही जागरूक आहात, पण तुमचं शरीर शिथिल झालं आहे. ह्या क्षणाला तुम्हाला जे हवं आहे ते बघायचं आहे. नेमकं तुम्हाला काय पाहिजे आहे ते नजरेसमोर आणा. कुणाला घर हवं असू शकते, कुणाला गाडी हवी असू शकते, कोणाला बंगला हवा असू शकते, कोणाला स्वतःचं स्वास्थ्य हवं शकते. काहीही असो, जे असेल ते नजरेसमोर आणा. कुणाला करिअर हवं असेल, कुणाला पैसा हवा असेल. नुसता पैसा म्हणून चालणार नाही. ती अमाउंट नजरेसमोर आणायची आहे आणि मी ती मंथली कमवत आहे. कुठल्या माध्यमातून कमवत आहे. ती पॅसिव्ह इन्कम आहे, ॲक्टिव्ह इन्कम आहे, ते बघायचं आहे. आपल्या नजरेसमोर ते चित्र आणा. बघायचं आहे त्या चित्रामध्ये तुम्ही जगत आहात.
एक मोमेंट तुम्ही जगत आहात. ते पूर्ण झालेलं आहे. तुमच्या शरीरामध्ये रोमारोमात ते चित्र तुम्हाला दिसत आहे. पूर्णपणे तुम्हाला ते दिसत आहे. तुमचं सेलिब्रेशन सुरू आहे. ते अचीव्ह केल्यानंतरचं सेलिब्रेशन. तुमचं घर असेल, गाडी असेल, तुमचं करिअर असेल. बघू शकता, आपल्याकडे जो पैसा येत आहे, तो सकारात्मक ऊर्जेने येत आहे. तो पैसा बघायचा आहे. त्या पैशाची ऊर्जा बघायची आहे. लोकांच्या ब्लेसिंगनी तो पैसा आलेला आहे. मन शांत झालं आहे. जसं आपलं स्वप्न पूर्ण झालं, ते अँकल तोडायचे आहे. आपल्या बोटांची हालचाल करायची आहे. आपलं मन, शरीर पूर्ववत आणायचं आहे. दीर्घ श्वास घेऊन पूर्ववत आणायचं आहे. दोन्ही हात एकमेकाला स्पर्श करत घासायचं आहे. आपल्या डोक्यावरून ठेवायचं आहे. डोकं, डोळे बंद, चेहरा, थ्रोट चक्र, आपलं हार्ट चक्र, पूर्ण पोट, कंबर, संपूर्ण लक्ष शरीराला स्पर्श करायचं आहे. आपले पाय सर्वांना स्पर्श करायचा आहे. परत एकदा हात घासायचे आहे. डोळ्यांवर ठेवायचे आहे आणि हळूवार डोळे उघडायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहे. म्हणायचं आहे, कराग्र वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करमुल्ये गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आणि आता आपल्याला स्क्रिप्टिंग करायची आहे. तुम्हाला तुमचे जे गोल असेल ते गोल लिहायचे आहे आणि आपल्या शरीराला धन्यवाद द्यायचा आहे, स्वतःला धन्यवाद द्यायचा आहे, ईश्वर गुरूंना धन्यवाद द्यायचा आहे, रेखीला धन्यवाद द्यायचा आहे. मी रेखी दोन्ही हात जोडायचे आहे. मी रेखी बालिका आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी ईश्वर गुरुची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत,
रेकी अमृत. मी डॉक्टर मिका उसे यांची आभारी आहे, ज्यांच्याद्वारे रेकी माझ्या जीवनात आली. त्यांचे मी आभारी आहे. मी माझ्या गुरूंचे आभारी आहे. आणि आपल्या ज्या क्लासमध्ये जे सगळे लोक आहेत त्यांना ब्लेसिंग करायचं आहे. त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी आशीर्वाद देते. सगळ्यांनी हात हे करायचा, सगळ्यांना ब्लेसिंग द्यायचे. सर्वांना ब्लेसिंग. दोन्ही हात करा. क्लासमध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढ्या सगळ्यांना ब्लेसिंग. त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत, सगळे स्वप्न पूर्ण होत. पूर्ण तथास्तु, 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 तथास्तु. तुम्ही मला पण थँक्यू. मला पण ब्लेसिंग करू शकता. माझ्या परिवारांना ब्लेसिंग करू शकता. आणि आपल्या सर्व थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्याला आता स्क्रिप्टिंग करायची आहे. दोन्ही हात परत एकदा एकमेकाला घासून करायचं आहे आणि आपलं डोकं ठेवायचं आहे. चला तर स्क्रिप्टिंग करूया. आपल्याला आपले ड्रीम्स लिहायचे आहे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. क्लिअरिटी असणं गरजेचं आहे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते लिहायचं आहे. वरती तुम्ही ज्या ईश्वर गुरुंना मानता त्यांना लिहायचं आहे. आजची तारीख टाकायची आहे. दिवस टाका. सगळ्यात आधी स्वतःच्या शरीराला थँक्यू. का बरं? मी माझ्या शरीराचे कृतज्ञ आहे. कारण माझं शरीर मला स्वस्थ ठेवतो. त्याकरता मी माझ्या शरीराला धन्यवाद देते. आपण हे पूर्ण लिहायचे. त्याच्या आधी आजच्या दिवसाचं महत्त्व सांगते. आज 8 तारीख 8/2/2026 डे 2. डे 2 आहे. तुम्हाला तुमच्या घरात असणारा एखादा छोटासा दगड घ्यायचा आहे. लक्षात केंद्रित करा आधी, नंतर स्क्रिप्टिंग करू आपण. मी अजून ब्लेसिंग दुपारला देईल तुम्हाला. आज काय करायचं आहे की तुमच्या घरात एखादा छोटासा दगड असेल, कुठला पण आपल्याकडे असतात गार्डनमध्ये वगैरे मिळते, त्याला घ्यायचं आहे, त्याला पकडायचं आहे आणि त्या दगडाला घेऊन त्या दगडाला आपण जिथे झोपतोय त्याच्या बाजूला ठेवायचं आहे. दिवसभरामध्ये ज्या कुठल्या घटना घडल्या, चांगल्या वाईट, त्या आपल्या दगडाला घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे पेंडुलम आहे. माझ्याकडे पेंडुलम आहे, पण माझ्याकडे पण आहे माझा दगड, मी तिकडे ठेवलेलं आहे. मी याला घेणार. मी याला घेते आणि उजव्या हातात घेते, डावा हात त्याच्या खाली आणि त्याला थँक्यू सो मच. त्या दगडाला एखादं नाव द्यायचं आहे, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते, आणि त्याला पूर्ण सांगायचं आहे की थँक्यू डिअर. आज माझ्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडल्यात. आज मला पैसा पाहिजे होता, तो पैसा मला मिळालाय. मला आरोग्य चांगलं मिळालं आहे. तू सोबत आहे त्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप काय मिळालंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा मॅजिकल दगड असणार आहे. त्या दगडाला आपल्या बेडरूमच्या जिथे तुम्ही झोपता त्याच्या बाजूला ठेवायचं आहे. एखादी वाटी घ्या, काही घ्या. हा दगडाला आपण रोज जवळ घ्यायचा आहे. रोज जवळ घेतल्यानंतर त्याला स्पर्श करायचा आहे. दिवसभरातल्या घटना त्याला सांगायचं आहे. तुम्ही बघणार जेव्हा-जेव्हा तुम्ही तो दगड तुमच्या हातात घेणार, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला तुम्ही अनुभव करणार. त्या दगडाला तुम्ही तुमच्या मुलांना पण देऊ शकता. त्यांच्या बॅगमध्ये पण कॅरी करू शकता. आपण रेखी साधक आहो. आपण त्याच्यावर चोकोरे, सेहिकी टाकून त्या दगडाला एक छोटंसं दगड घ्यायचं आहे आणि ते मुलं छोटेसे आपले मुलं सहजरित्या कॅरी करू शकणार आणि त्यांना सांगायचं आहे की त्याला थँक्यू म्हणायचं आहे.
जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असू किंवा काही असू किंवा दिवसभरातल्या साऱ्या गोष्टी त्या दगडांना सांगायचं आहे. आजचा ह्या डे 2 ची ॲक्टिव्हिटी होती ही वाली. ही ॲक्टिव्हिटी सांगायची होती म्हणून मी तुम्हाला सांगते म्हटलं. डे 2 ची ॲक्टिव्हिटी ही असणार आहे, की तुम्हाला एक दगड घ्यायचा आहे. का बरं? कारण की आपण प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगत नाही. तर अशा व्यक्तीला सांगतो, की ज्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आपला ईश्वरावर विश्वास आहे. आपलं मंदिरमध्ये आपण प्रत्येक वेळेस आपण त्या हातात नाही घेऊ शकत. म्हणून त्याकरता त्या दगडाला छानसं नाव द्या. तुम्हाला काय नाव द्यायचंय ते आणि त्याच्यासोबत रोज रात्री झोपताना बोलायचं आहे. आय लव्ह यू. थँक यू सो मच. तू सोबत आहे म्हणून सगळ्या गोष्टी घडत आहेत. थँक यू असं म्हणायचं आहे. तुम्ही बघणार तुमच्या लाईफमध्ये निश्चितच बदल होणार आणि आपल्याला स्क्रिप्टिंग लिहून झाल्यानंतर त्याला ब्लेसिंग द्यायचं आहे, चोकोरे टाकायचं आहे, सेहेकी टाकायचं आहे आणि त्याला ब्लेसिंग द्यायचं आहे. ठीक आहे? चलो फिर. सोबत घ्यायचं आपल्या. नाही, नाही घेऊन घ्यायचं सोबत. सोबत घ्यायचं आपल्या पर्समध्ये राहते. पर्समध्ये नाही राहिलं तर असं काय नाही राहिलं लक्षात तर त्याला आपले दोन्ही हात जोडायचे आहे रात्री झोपताना आणि त्याला स्मरण करायचं आहे, की थँक यू. तू जरी घरी असला तरी तू माझ्या सोबतच असल्यासारखं आहे. आय लव्ह यू आणि मनातल्या मनात त्याला आपले दोन्ही हात असे आपल्या छातीवर ठेवायचे आहे आणि त्याला थँक यू म्हणायचं आहे. धन्यवाद द्यायचं आहे. मनातल्या मनात बोलायचं असं आणि थँक यू सो मच. आजच्या क्लासबद्दल कोणाचे प्रश्न असेल तर विचारू शकता? काही प्रश्न? नाही ना? चला मग लिहा स्क्रिप्टिंग करा. हे पूर्ण प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे, की मी दर महिन्याला जी अमाउंट तुम्हाला पाहिजे ती कमवत आहे. त्याकरता मी ईश्वर गुरुची आभारी आहे. मी कृतज्ञ आहे. त्या कंपनीचं नाव लिहायचं आहे, ज्या कंपनीत तुम्ही काम करत असाल किंवा इन्कम नसेल तर स्वतःच्या स्वास्थ्याबद्दल लिहायचं आहे. जे तुम्हाला हवं ते इन प्रेझेंटमध्ये लिहायचं स्क्रिप्टिंग झाली असेल तर त्याला आशीर्वाद द्यायचा आहे.